आज दिगू मला हवा तसा वागतोय. अशीच मला दिगूची साथ हवी आहे बाबाजी. आज याची आणि सखूची ताटातूट झाली की दिगू सुटला आणि मी जिंकले. ही नजरेसमोरून गेली की दिगूला माणिककडे वळवता येईल. मला घराबाहेर काढणार होतास ना रे दिगू. आज आपल्या हातांनी सखूलाच बाहेर काढलं शेवटी. बघ असंच हळूहळू ही यमुना या घरावर कसं राज्य करते ते. रमाईपेक्षा भारी. चला आता माणिकला या घरात आणण्याचा आणि मला मोरांमध्ये लोळण्याचा मार्ग मोकळा झाला. काय उपयोग, काय उपयोग. आयुष्यभर विठुरायाची सेवा केली, सरळ मार्गाने जगलो, कधी कुणाला फसवलं नाही, लबाडी केली नाही. काय मिळालं, काय फळ मिळालं याचं. अरे आप्पा असा त्रागा करू नकोस रे. काय करू, काय करू. गळपास लावून घेण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाही आता मला. सखूची होणारी फरफट उघड्या डोळ्यांनी बघत कुठवर राहू. कुठून पैका आणायचा दागिने बनवण्यासाठी. जो गुन्हा आपण केलाच नाही त्यासाठी कुठवर रक्त आटवायचं. सखूच्या सासूचं असं दुष्ट लबाड वागणं कुठवर सहन करायचं. अहो तुम्ही आधी शांत व्हा बघू. तुम्ही म्हणताय तो शब्द न शब्द अगदी खरा आहे. पण सासूबाई म्हणताय तसा त्रागा करून काही होणार नाही. आपल्याला आपल्याला विठुरायाच्या साक्षीनच मार्ग काढावा लागेल ना. होय रे आप्पा, शांत हो, शांत हो. नाही आता असं हातावर हात देऊन बसून चालणार नाही. तू म्हणाली ना सर्व निस्तरल्यावर पंढरपूरला येतो म्हणून. नाही हातात जाऊ, हातच पंढरपूरला जाऊ आणि सरळ जाऊन विठुरायाला विचारू आता काय करायचं ते. माझ्या समोर तरी दुसरा कुठलाच मार्ग नाही. घर विकू शकत नाही, राहुळ विकू शकत नाही, कारण सखूने शपथ दिली तशी शपथ मोडू शकत नाही. दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाही याशिवाय. जाऊ पंढरपूरला जाऊ ताबडतोब. अहो ऐका ना,